नमस्कार मित्रांनो, आजची बातमी खास करून राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंदाची आहे. कारण विधिमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. आता कार्यालयात जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण शासनाने कम अर्ली गो अर्ली ही नवीन संकल्पना जाहीर केली आहे. या निर्णयामुळे महिलांना गर्दीच्या वेळेत प्रवास करण्याचा त्रास कमी होणार असून त्यांना कार्यालयात लवकर येऊन लवकर घरी जाण्याची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासात होणारी धावपळ आणि गर्दीपासून महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही कम अर्ली गो अर्ली योजना नेमकी काय आहे, महिलांना याचा कसा फायदा होणार आहे आणि हा निर्णय कधीपासून लागू होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. योजनेची घोषणा विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील MMRच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली ही संकल्पना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय फक्त एक सवलत नाही, तर गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी ओढाताण कमी करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. योजनेचे स्वरूप आणि नियम. आता ही योजना नेमकी कशी काम करणार ते सविस्तर समजून घेऊया. वेळेची सवलत. मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचारी सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात कधीही लवकर येऊ शकतात. नियम काय आहे? तुम्ही सकाळी जितकी मिनिटे कार्यालयात लवकर याल तितकीच मिनिटे तुम्हाला संध्याकाळी कार्यालयातून लवकर घरी जाता येईल. कमाल मर्यादा. ही सवलत जास्तीत जास्त 30 मिनिटांची असणार आहे. फायदा. समजा एखादी महिला कर्मचारी सकाळी 9:15ला ऑफिसला आली तर ती संध्याकाळी अर्धा तास आधी आपले काम संपवून घरासाठी निघू शकते. यामुळे काय होईल तर संध्याकाळच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये होणारी जी जीवघेणी गर्दी असते ती टाळण्यास मदत होईल आणि महिला सुरक्षितपणे व वेळेत घरी पोहोचू शकतील. निर्णयाचे महत्त्व आणि प्रतिक्रिया. मुंबईत कामाच्या वेळा आणि प्रवासाचे नियोजन हे खूप आव्हानात्मक असतं. या निर्णयामुळे महिलांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचा समतोल राखणं सोपं जाणार आहे. प्रशासनाने दाखवलेली ही संवेदनशीलता महिला कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करत आहे. अशाच लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनेच्या ताज्या अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील तर लाडकी बहीण अपडेट या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा.